ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमन्मचलं सर्वादिसाक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. जय अंजा स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंची ते नमस्कारुणी आता आत्मरूप गणेशो केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे श्रीपादनाथं गुरुराजवरं मुमुक्षुनाम ज्ञानदानैकदक्षं भोटी क्षेत्र निवासं वेद विंदावरिष्ठं सद्गुरुनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सचिदानंद श्रीपाद बाबां की जय. सचिदानंद रामदास बाबां की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण नित्यपाठाचे अभंग याच्यावर आपलं निरूपण चालू आहे. आपण पहिला, दुसरा, तिसरा असे अभंग आपण झालेले आहेत. आता आपण चौथा आणि पाचवा या अभंगावर थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि ते अभंग अशा प्रकारे आहे का, जैशी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाण त्याच्या जवळी, त्याच्या जवळी देव भक्तिभावे उभा. जैशी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, म्हणजे गंगेसारखं ज्याचं मन पवित्र आहे, भगवंत जाण त्याच्याजवळ सतत भगवंत आहे. असं तुकाराम महाराजांनी त्यांच्या नित्यपाठाच्या अभंगामध्ये जे स्वर्गावरून जे अभंग धाडलेले आहेत त्याच्यावर चौथ्या अभंगावर त्यांनी हा असा प्रकाश टाकलेला आहे की ते अभंग, ते माणसाचं मन ज्याचं स्वच्छ आहे, अशा स्वच्छ मनामध्ये भगवंत हमेशा नेहमी त्यांच्याजवळ असतो. त्याच्याजवळ देव भक्तिभावे उभा, स्वानंदाचा गाभा तया दिशी त्याच्याजवळ सतत देव उभा असतो आणि तो सतत स्वानंदामध्ये आनंदामध्ये असतो. तया दिशे रूप अंगुष्ठाप्रमाण अनुभवी खून जाणती हे, जाणती हे खून स्वआत्मा अनुभवी तुका म्हणी पदवी ज्याची त्याला. ज्यांना याचा अनुभव आलेला परमार्थ मार्गावर त्याला ही गोष्ट कळते आणि ज्याची त्याला ती पदवी आहेत त्या देहाच्या कार्य सच्चिदानंद पदवी घेणे ऐसा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. अशा प्रकारे चौथा अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी असा निरूपण केलेलं आहे. आणि त्याच्या पुढं पाचवा अभंग आहे, त्याला जोडून येत, ज्याची त्याला पदवी इतरांना साधे. ज्याला ज्याला ज्याची पदवी येते त्यालाच शोभून दिसते. ज्यांना ज्यांना ह्या अंतरंगामधून संतांचा अभ्यास केलेला आहे किंवा संतांच्या चष्म्यामधून ज्याने ज्याने थोडंसं ईश्वराकडे बघितलेलं आहे तर त्यांना त्या साधनामार्फत ईश्वराचा अनुभव येतो. संतांना म्हणजे आत्मसुख, संतांनाच फक्त आत्मसुख उमसतं. आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञान दृष्टी, यावनी चावटी करू नका. फक्त तुम्ही आत्मसुख घ्या आणि मग घेतल्यानंतर तुम्हाला इतर काही गोष्टीची करायची गरज वेळ येणार नाही, कारण ते सत्य आहे. करू नका काही संत संग धरा, पूर्वीचा दोहरा उगवेल. संतांचा संग धरा म्हणजे संतांच्या संगती मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती केले पंथे. रामकृष्ण वाचा भावा जीवाचा, अनात्मा जो शिवाचा रामदूप, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीशी करुणा येईल तुझी. म्हणजे तुकाराम ह्याप्रमाणे आपण जर संतांचा संगती जर धरली तर याचा आपल्याला असा उपयोग होईल. संत संग धरा, संत संग धरा आणि पूर्वीचा दोहरा. पूर्वी जो आपण आहेत, जे आपल्यामध्ये जे आत्मतत्व आहेत, जे आपल्याला माहीत नाहीत, पण संतांचा संग धरल्यानंतर त्या आत्मतत्वाला आपण जाणतो. अशा प्रकारे संतांचा संग धरा आणि आपल्यामध्ये असलेले तत्व ते जाणून घ्या. आणि उगवेल प्रारब्ध संत संगे करून प्रत्यक्ष पुराणे वर्णिले एक गुण नामघोष जातील दोष तुका म्हणे. अशा प्रकारे नामाचा घोष केल्यानंतर आपल्यामध्ये संपूर्ण दोष जातील. असा चौथा आणि पाचवा अभंगाचा थोडासा अभिप्राय आहे, हा आपण संक्षिप्त रूपात सांगण्याचा प्रयत्न केला आणि आपण याचं श्रवण करावा. आणि मी तुमचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. जय हरी.